गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। माननीय नगरसेवक प्रकाश लोंढे यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं बघायला मिळतंय। सातपूर गोळीबार प्रकरणात नवा खुलासा समोर आलाय। नाशिक महानगरपालिकेचे माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांच्या घरातून भुयाराचा शोध लागला असल्याचं समोर आलंय। पाहूयात नेमका काय प्रकार आहे ते। सातपूर गोळीबार प्रकरणातील अटक असलेले माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांच्या घराची व कार्यालयाची नाशिक पोलिसांनी आज सकाळी झडती घेतली। या झडतीसाठी स्वतः लोंढे यांना पोलिसांनी घटनास्थळी आणले होते। घराची झडती दरम्यान पोलिसांचे लक्ष घरातील एका कपाटाकडे गेले। पोलिसांनी लोंढे यांना ते कपाट उघडण्यास सांगितले असता त्यांनी माझ्याकडे चावी नाही असे सांगितले। हे इथे नाही इथे कौल लागतो नाही तुम्ही कसं बोलणार चावी नाही चावी त्या समोर बघा त्या समोर कसल्या चाव्या त्या समोर आहे बघा त्या तिकडं हाय 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 चलो तुम्ही मात्र उपस्थित असलेल्या एका कर्मचाऱ्याचे लक्ष बाजूला पडलेल्या चावीच्या गुच्छाकडे गेले। पोलिसांनी त्यातील चावीचा वापर करून कपाट उघडले असता आत एक गुप्त दरवाजा आढळला। या भुयारी खोलीची झडती घेतली असता पोलिसांनी 4 धारदार शस्त्र तसेच 25,000 रुपयांची महागडी दारू सापडली। ही भुयार कशासाठी बनवली आणि काय उद्देश होता याचा आता तपास सातपूर पोलीस करीत आहेत। सातपूर पोलीस स्टेशन येथे घडलेल्या गोळीबाराच्या घटनेसंदर्भाने सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये हा गुन्हा पूर्वनियोजित कट रचून संगनमताने केल्याचं निष्पन्न झालेलं आहे। यामध्ये सदर गुन्ह्यातील टोळीचा प्रमुख प्रकाश मोगल लोंढे तसेच त्याचा मुलगा दीपक उर्फ नाना प्रकाश लोंढे, संतोष पवार आणि अमोल पगारे अशा 4 आरोपींना सदर गुन्ह्यामध्ये सहआरोपी करण्यात आलेला आहे आणि त्यांना सदर गुन्ह्यात अटक देखील करण्यात येत आहे। त्यासोबतच इतर 2 आरोपींचा देखील त्या गुन्ह्यामध्ये सहआरोपी म्हणून समावेश आम्ही करत आहोत। सोबतच या टोळीने केलेल्या संघटित गुन्हेगारी कृत्यांविषयक सातपूर पोलीस स्टेशनला एक अपहरणाचा गुन्हा दाखल आहे आणि अंबड पोलीस स्टेशन येथे देखील अजून एक गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे। एकूणच प्रकाश लोंढे आणि त्याच्या संघटित गुन्हेगारी कृत्याविषयक पुढील कायदेशीर कारवाई करण्याची आमची प्रक्रिया सुरू आहे। एस मराठी न्यूज साठी नाशिक शहर प्रतिनिधी नाशिक। नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।